गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाची पाहणी केली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना बुलढाण्यातील मेहकर फाट्यावरती थांबत कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे। यावेळी खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायकुंवल यांनी शिंदे फडणवीसांचं स्वागत केलं। समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं 11 डिसेंबरला लोकार्पण होणार असलं तरी सुद्धा वाशिममधील रिधोरा ते शेलू बाजार इथल्या एका मार्गिकेचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे केवळ मुंबईकडे जाणारी मार्गिका खुली राहणार असून नागपूरकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील। नाशिकच्या सुरगाण्यातील नागरिकांनी गुजरातमध्ये विलीन होण्याचं पत्र प्रशासनाला दिलं। त्यानंतर जिल्हा प्रशासन जागा झालंय, तर पालकमंत्री दादा भुसे स्वतः स्थानिकांशी चर्चा करणार आहेत। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी गावकऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। आदिवासी भागात सोयी सुविधा द्या, अन्यथा आमची गावं गुजरातला जोडा, अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे। सोलापुरातील अकलूजमध्ये 2 जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केलं। या अनोख्या विवाहाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली। मात्र दोघींची लग्न करणं नवऱ्या मुलाला चांगलंच महागात पडलंय। राहुल फुले या व्यक्तीनं केलेल्या तक्रारीवरून नवऱ्या मुलाविरोधात कलम 494 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। चंद्रपूरमध्ये एका शाळेबाहेर विद्यार्थिनींनी रोड रोमियोंना चोप दिला। वारंवार मुलींची चिडचिडीच्या घटना समोर येत होत्या। अखेर स्थानिकांच्या मदतीनं विद्यार्थिनींनी रोड रोमियोंना चांगलीच अद्दल घडवली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला। बुलढाण्यात पाणी अंगावर उडल्याच्या कारणावरून गावगुंडांनी दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडल्यानं गावगुंडांना पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा सवाल उपस्थित होतोय। यवतमाळच्या तरडा नगर परिसरात अचानक अमृत योजनेची पाईपलाईन फुटली। यामुळे 100 फूट पाण्याचे कारंजे उडताना दिसले। यात लाखो लिटर पाण्याची नासडी झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। गोंदिया जिल्ह्यात आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील 48 गावांचा पाणीपुरवठा बंद झालाय। बंदगाव प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे। जवळपास 50,000 नागरिकांना याचा फटका बसला। यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील कुपोषणाचा दर शून्यावरती आणण्यासाठी मेळघाटला एक टास्क म्हणून पाहणार असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय। यासाठी खास मॉडेल तयार करण्यात येणार असून 15 दिवसातच रिझल्ट दिसेल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महिनाभरापासून औषधांचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून महागडी औषधं खरेदी करावी लागतात। औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातही आता गोवरचे रुग्ण आढळून आले। वैजापूरमध्ये 2 गोवर संशयित रुग्ण आढळले असून औरंगाबाद महानगरपालिका हद्दीमध्ये 9 संशयित रुग्ण आढळलेत। औरंगाबादेत 17 रुग्णांना गोवरची लागण झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली। अमरावतीत गोवरनं शिरकाव केला असून गोवरचे 8 रुग्ण आढळले। दरम्यान जिल्ह्यातून आतापर्यंत 249 संशयित नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे आरोग्यमंत्री तानाजी सावंत अमरावतीच्या दौऱ्यावरती असल्यानं आरोग्य विभागानं ही माहिती दडवल्याचं सांगण्यात येत आहे। भिवंडी महापालिकेत 254 पदांच्या भरतीसाठी शासनानं हिरवा कंदील दिलाय। लवकरच या पदांसाठी भरती केली जाणार आहे। दरम्यान 21 वर्षांनंतर कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्यानं भिवंडीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। जळगावच्या गोंडगावमध्ये धर्मनिर्माण सोहळ्यानिमित्त गिरणा नदी पात्रावरती स्नाही कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कुंभमेळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। धुळ्यातील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट रखडलंय। ऑडिट करण्यासाठी पूल 90 दिवस बंद ठेवण्यात आला। मात्र शासकीय कागदपत्रांच्या पूर्ततेच्या प्रक्रियेमध्ये ऑडिट सुरू झालं नाहीये।
येवला नगर परिषद प्रशासनानं शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. शनी पटांगण, इंद्रनील कॉर्नर परिसरातील अतिक्रमण नगरपालिकेकडून हटवण्यात आली. बीडमध्ये उपोषणादरम्यान उपोषणकर्त्याचा मृत्यू झालाय. अप्पाराव पवार असे या वृद्ध व्यक्तीचं नाव असून घरकुल आणि इतर प्रश्नांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते उपोषणाला बसले होते. तर अप्पाराव यांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीवरती शिंदे पक्षाचा वर्चस्व पाहायला मिळतोय. 5 डिसेंबरला चालक मंडळाची बैठक होणार असून या बैठकीत सभापती, उपसभापती राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. सभापतीपद हे शिंदेंचं समर्थक बदलापुराच्या प्रभू पाटील यांना मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. मनमाड आणि मालेगावमध्ये ढगाळ वातावरण असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. रात्री कडाक्याची थंडी, दुपारी कडक ऊन तर संध्याकाळी ढगाळ वातावरण अशा बदलत्या वातावरणाचा फटका गहू, कांदा, हरभरा पिकांना बसतोय. त्यामुळे औषध फवारणी करून शेतकरी पीक वाचवण्याचा प्रयत्न करतात. सांगलीच्या तासगावमधील पेड गावात एका शेतकऱ्यानं स्वतःच्या द्राक्ष बागांवरती कुऱ्हाड चालवली आहे. सतत होणारं नुकसान, उत्पन्नाला दर मिळत नसल्यानं शेतकरी विलास शेंडगेंनी द्राक्ष बागांवरती कुऱ्हाड चालवली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज समितीच्या झालेल्या बैठकीत 532 कोटींच्या कर्जाला मंजुरी मिळाली आहे. 7 साखर कारखान्यांसाठी 514 कोटींचं कर्ज देण्यात येणार आहे. उस्मानाबादमधील 80 जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट स्कूल बनवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शाळेत 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी विविध योजनांचा निधी वापरण्यात येईल. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाचं काम गेल्या 2 वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह वाहन चालक करतायत. प्रसाद लाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्याचा खासदार संजय राऊतांनी समाचार घेतलाय. तुम्ही नवीन शोध का लावतात? भाजपनं इतिहास संशोधन मंडळाची नव्यानं स्थापना केली का, असा सवालच राऊतांनी उपस्थित केलाय. शिवरायांबद्दल कोणी वाकडं बोललं तर कोणत्याही पक्षाचा असो माफ करणार नाही, असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला. त्याचसोबत शिवरायांबद्दल बोलताना आचारसंहिता असावी असं मतही त्यांनी मांडलं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरती टीका केली आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचं भांडवल करून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय. औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहिली त्यावेळी तुमचा मर्दपणा कुठे गेला, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी केला. शिवाजी महाराजांचे विचार लक्षात घेण्याऐवजी त्यांच्यावरून राजकारण केलं जातं, यावरती लोकांनी संताप व्यक्त केला पाहिजे, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. येत्या जानेवारीमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत सभा घेणार असल्याचं सुद्धा राज ठाकरे म्हणाले. नांदेडमध्ये प्रसाद लाड यांच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडनं निदर्शनं केली आहेत. शिवरायांबाबत बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत लाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. संघाची मंडळी वारंवार छत्रपती शिवरायांची बदनामी करत असून ही विकृत मानसिकता असल्याची टीका संभाजी ब्रिगेडनं केली आहे. प्रसाद लाड यांच्या विधानानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. दरम्यान शिवप्रेमी अशा वाचाळवीरांना सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. लोकप्रतिनिधींनी शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत चुकीची माहिती देणं योग्य नाही, असं म्हणत तात्काळ शब्द मागे घेण्याची मागणी स्वराज्य संघटनेच्या धनंजय जाधवांनी केली. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय. मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण महाराजांचा अपमान सहन करणार नाही, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी राज्यपाल आणि प्रसाद लाड यांना अप्रत्यक्ष इशारा दिल्याचं बोललं जात आहे. सुषमा अंधार यांचा अर्धवट ताई असा उल्लेख करत आमदार भोंडेकरांनी टीका केली. अर्धवट माहितीच्या आधारे ते आपल्यावरती टीका करत असल्याचं भोंडेकर म्हणाले. तर अंधारेंनी वेळीच रोखलं नाही तर उरलेला पक्षही राहणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. शहापूरमध्ये ठाकरे पक्षाला आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील आणि राष्ट्रवादीतील 800 कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. जळगावच्या धरणगावमधील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला असून ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना मालमत्तेसंदर्भात एसीबीनं नोटीस पाठवली आहे. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तेच्या चौकशी संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली असून 5 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान चौकशीला सामोरं जाणार असल्याचं साळवींनी म्हटलंय. तसंच भाजपकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. जळगावात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेतर्फे शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवरायांचा अपमान करणाऱ्या नेते मंडळींचा निषेध करण्यात आला. नाशिकमध्ये शिवप्रेमी राज्यपाल कोश्यारींविरोधात आक्रमक झालेत. नाशिकच्या आडगाव परिसरात शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोश्यारींच्या पुतळ्याला जोडे मारत दहन केलं. राज्यपालांविरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलनाची हाक देण्यात आली. दरम्यान मराठा क्रांती मोर्चानं आज सहकारी मंत्री अतुल सावेंच्या घरासमोर आंदोलन केलंय. यावेळी मराठा मोर्चाकडून राज्यपालांना हटवण्यासाठी निवेदन देण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातील एकदारा गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गजानन कदम यांच्या आई अनुसया कदम यांना गावकऱ्यांनी सरपंच म्हणून निवडून दिला. या निवडीनंतर गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. पालघर जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. 63 सरपंच पदांच्या जागांसाठी 309 तर 606 सदस्य पदांच्या जागांसाठी 1489 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तर तलासरी तालुक्यात एका ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडणार आहे. रत्नागिरी दौऱ्यावरती राज ठाकरेंचा एक खास फोटो व्हायरल होतोय. त्यांनी तालुकाध्यक्ष सचिन साळवींच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या मुलानं राज ठाकरेंसोबत सेल्फी काढण्याची इच्छा बोलून दाखवली. राज ठाकरेंना लहानग्या करणला जवळ घेत सेल्फी काढली आहे. बीडच्या माजलगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतराविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा अशा मागण्या करण्यात आल्या. राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा करावा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. लासलगावात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, RSS या संघटनांनी मोर्चा काढत निदर्शनं केली आहेत. धर्मांतर कायदा लागू करावा, आफताबला फाशीची शिक्षा द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. हिंगोलीच्या वसमत शहरात नागरिकांनी मूकमोर्चा काढलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. उस्मानाबादमधील परंडा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या लगत असलेले बसस्थानक स्थलांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी महासंघानं बंद पुकारलाय. दैनंदिन व्यवहार बंद ठेवत व्यापाऱ्यांनी शहरातून मूकमोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिलं. बारामती शहरातील कचरा इंदापूर तालुक्यातील निंबोडी गावात टाकत असल्यानं तिथले ग्रामस्थ आक्रमक झालेत. संबंधित ठेकेदारावरती कारवाई न झाल्यास सोमवारपासून आमरण उपोषणाचा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिला. साई रिसॉर्ट प्रकरणी मुरुड ग्रामपंचायतही आता ईडीच्या रडारवरती असल्याचं समोर आलंय. पुन्हा एकदा ईडीचे अधिकारी मुरुड ग्रामपंचायतीत दाखल झाले होते. अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र ताब्यात घेत तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, विद्यमान सरपंचाला ईडीच्या कार्यालयात बोलवण्याची माहिती दिली. रांजणगावमध्ये खून करून फरार झालेल्या 2 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली आहे. आरोपींनी दारू पाजून मृताच्या बँक खात्यातील पैसे काढून घेतले, त्यानंतर दगडानं ठेचून हत्या केली आहे. आरोपी प्रदीप कैलास बिगडे आणि भागवत रंगनाथ बिगडे या दोघांना रांजणगाव पोलिसांनी अटक केली. अनाथ मुलीसोबत लग्न लावून देतो असं सांगत मुलाच्या कुटुंबाकडून 1.5 लाखांची मागणी केल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडलाय. या बनावट विवाह प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी महिलेसह 3 आरोपींना ताब्यात घेतलंय. नंदुरबारच्या जावदा गावाजवळ 20 फूट खोल पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. शहादा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी मच्छीमाराच्या मदतीनं 20 फूट खोल पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. हा व्हिडिओ व्हायरल होत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरेंचं कौतुक केलं जात आहे. गोंदियाच्या अंबोरामधील शेतात कापणी करून ठेवलेल्या धान्याला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची घटना घडली आहे. या आगीत 6 शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत.
नंदुरबार पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कोपर्ली गावात तब्बल 42 लाखांचा दारूसाठा जप्त केला। या प्रकरणी कोपर्ली आणि म्हसवाडमधील दोघांना अटक करण्यात आली। गेल्या 15 दिवसांपासून मद्य तस्करांविरोधात सुरू असलेल्या या कारवाईमुळे मद्य तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले। नंदुरबारमधल्या नवापूर तालुक्यातील एका बियर शॉपमध्ये चोरीची घटना घडली आहे। तिथल्या सुरक्षा रक्षकानं दुकानातील रोख रक्कम चोरली असून हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली। अमरावतीच्या अंजनगाव सुरशी भागात आरोपी मोहम्मद नवेदच्या घरातून 3 गावठी पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करत आरोपीला अटक केली। थंडीत शेकोटी पेटवली म्हणून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना अहमदनगरच्या अकोलेमधील शिरपुंजे आश्रमशाळेत घडली आहे। या प्रकरणी आश्रमशाळा अधीक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला। गोंदियात जिल्हा वाहतूक शाखेनं नियम मोडणाऱ्या वाहनांवरती कारवाई केली आहे। 5 दिवसात 456 वाहनांवरती कारवाई करत 1,87,000चा दंड वसूल करण्यात आला। दौंडमध्ये कोयत्यानं वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली। यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला असून अर्जुन काळे असं आरोपीचं नाव आहे। यवतमाळ अमरावती मार्गावरती लोणी परिसरात कार आणि एसटीचा भीषण अपघात झाला। या अपघातात कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले। लग्न सोहळा आटोपून यवतमाळकडे येत असताना हा भीषण अपघात झाला। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील चिरणमाळ घाटात कांद्यांचा ट्रक उलटल्यानं ट्रक चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला। चिरणमाळ घाटात सतत होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासन कधी उपाययोजना करणार असा प्रश्न तिथले स्थानिक करतायत। यवतमाळच्या नेर परिसरात बस आणि कारची समोरासमोर धडक झाली। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झालेत। कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे। जळगावच्या चोपडामध्ये पोलिसांसाठी गप्पांच्या ओघात आरोग्याची काळजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पोलिसांच्या आरोग्यासंदर्भात डॉक्टर हेमंत ओसवाल यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली। बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात राज्यहौशी मराठी नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे। या स्पर्धेला बीडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। लोकप्रिय नाटकांचं यात सादरीकरण केलं जात आहे। ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची बातमी, महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय। तर उद्धव ठाकरेंना काही जमत नाही, त्यामुळे त्यांनी नवीन उपक्रम सुरू केल्याची टीका सुद्धा बच्चू कडूंनी केली आहे। काय म्हटलेत बच्चू कडू आपण ते पाहूयात। महिला मुख्यमंत्री पुढच्या असतील, काय म्हणाले? आता त्यांना काही जमून नाही राहिलं तर हा नवीन उपक्रम सुरू केला। आता तेव्हाच महिला करायला पाहिजे होतं ना, ते तुमच्यापेक्षा बरं तरी राहिलं असतं। पाहुयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। यवतमाळच्या वणी परिसरातील वेकोलीत वाघाची दहशत पसरली आहे। वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागानं वाघाच्या बंदोबस्तासाठी हालचाली सुरू केल्यात। वाघाला जेरबंद करण्यासाठी परिसरात 2 पिंजरे लावले असून पुसद इथून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं। बीडच्या अंबाजोगाईत लंपीच्या आजारामुळे 3 महिन्यात 62 जनावरं दगावली आहेत, तर बाधित 230 जनावरांवरती औषधोपचार सुरू आहेत। लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यानं पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।